द्यायचा हा शासनाचा शासन निर्णय मी काढलेला नाही की तुम्ही काढलेला नाहीये. आणि त्याच्यावर मी म्हणतोय. आणि दुसरा विषय मी काय सांगितलं तुम्हाला, मला माझ्या तरुणांना न्याय दिला, मला त्या जीवाला मुखाला लागले चालेल, बाकी कुठे धमकीची काय विषय येतच नाही. पण साहेब अनेक युनियन कामगार नेते मी पाहिलेले आहेत. भूषणचं त्यांनी सांगितलं पोलीस टाटा होती, भूषणचा लढा पुकारायचे, अर्धे इकडे भूषणच्या गेटवर, अर्धे खोपोलीच्या गेटवर. आपण एवढा डोलारा उभा करत असताना आपल्यातच सुरू लागल्यानंतर आपण ती कशा पद्धतीने दक्षता घ्या, त्याला कसा द्यायला उत्तर द्या. मला माझ्या सहकार्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि जे जे सहकारी माझ्या बरोबर येतील त्यांना घेऊन आणि जे नाही येतील त्याला सोडून आपण हा लढा लढवायचा आहे. आता आमच्यावर ग्रामपंचायती आहे, आमच्याकडे पंचायत समिती आहे, केलं ना. मी तुम्हाला उद्या पाहिजे सकाळी तुम्हाला ग्रामसभेने ठराव पाठवतो, ग्रामसभेने मागणी केली. तुम्ही असं म्हणायला पाहिजे होतं याच्यानंतर की याला आम्ही वारंवार हे केले, तुमचा जो आरोप होता मग तो थेट मला लोकप्रतिनिधी साठम साहेब आमदार होते, लाड साहेब आमदार होते, आता बहिण तुम्ही आमदार आहेत. मला कोणालाच दोष द्यायचा नाही. मी त्याच्यावर मुलांनी हे केली का मी त्यांना माझी जरी पुतणी असेल तर आम्ही सांगून ती काय केलं होतं, 3-4 डोक्याने त्यांनी केलं होतं आणि ती न्यूज इतकी गाजली तर ती पूर्ण देशामध्ये सर्व लोकांनी पाहिली आणि योगायोगाने तो तसा विषय आला. आणि जी बाजू आमदार साहेबांना मांडली ती मांडली, ते सांगितलं तो रस्ता कसा झाला काय राहिला, नंतर ते त्यावर खडी पण टाकली. मग त्याला मी काय करू शकतो? 100%. पण शेवटी कसं असतं, काही लोकप्रतिनिधीच्या पत्र लागतं ते आमच्याकडे नाहीये. सामान्य कार्यकर्ता रमेश कदम सारखा माणूस जर हे करू शकतो तर तुम्ही पण ते करू शकले. काय करतो त्यांनी संतोष भुईपासून तो जो रस्ता होता मध्यंतरी काळ, तो 22 किलोमीटरचा रस्ता मंजूर होता. तो कुठून कुठपर्यंत चांदई पासून खांडप्याचा ब्रिज आहे ना भूषणनगर, त्या ब्रिज पर्यंत मंजूर होता. परंतु 2 किलोमीटरचा रस्ता मंजूरच झालेला नाही कधी. आणि तुम्ही पण तुमच्याकडे निधी आणू शकले असते, पालकमंत्री पण तुमच्याकडे होतं त्या टायमाला सगळं. आतापर्यंत जवळजवळ आता सुरुच राहतात. 2014ला पालकमंत्री आदिताई होती तेव्हा मी सांगितलं ना डांबर टाकली होती. 10 वर्षामध्ये डांबर फेडलं तर मी काय करू शकतो? जिल्हा परिषद असताना आणि बघा जिल्हा परिषदमध्ये अनेक तालुक्यातले मला वाटतं अनेक अध्यक्ष झाले, अनेक उपाध्यक्ष झाले. जिल्हा परिषदला उपाध्यक्ष असताना जे उजवं काम जिल्ह्यामध्ये कोणी केलं असतं ते सुधाकर घाईने केले. प्रत्येक गावात कोणी खाली केले. आणि हे मी नाही बोलत, तुमच्या बातमीतून अनेक वेळा तुम्ही सांगितलेलं आहे, सांगितलं हे मी नाही बोलत, तुमच्या बातमीतून अनेक सांगितलं. मला त्याबद्दल राग नाही, फक्त मी तुम्हाला सांगतो तो रस्ता पिढ्यापुढीचा असल्यामुळे तो रस्ता राहून गेला. मी कुणालाच दोष देणार नाही, नाही मुख्यमंत्र्यांना देणार, नाही आमदारांना देणार, नाही खासदारांना देणार. तुम्ही फक्त मला सांगितलं बाबा सुधाकर घराच्या साम्राज्यामध्ये, माझ्या साम्राज्यामध्ये काय आहे काय नाही ते माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त पाहिजे. ठीक आहे चला असं ते. ओला उबेर होऊ नयेत किंवा झाल्या पाहिजेत यासाठी माझं काय अशी भूमिका नाही. पण स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि स्थानिकांनी सुद्धा तो रोजगार घेताना आपल्या सर्वसामान्य माणसाला परवडला पाहिजे. या पद्धतीने तो रोजगार मिळावा. आणि आपल्याला माहिती आहे आमच्या रेडिसनमध्ये जास्त स्थानिक आपलं काम करतायत. मला वाटते आमच्या रेडिसनच्या बाहेर 100 अधिक टॅक्सीवाले काम करतायत. त्यांना माझी नेहमी मदत असते, त्यांना विचारा. असं कधीच आम्ही केलेलं नाही का बाबा तुझी गाडी नाही आमची गाडी नाही तू कुठल्या पक्षाची, असं काही नसतं. तिथे येईल तू धंदा करतोय. फक्त आपल्या सर्वसामान्यांना जो परवडला पाहिजे. तो मुंबईला जाताना किती पैसे घेतले पाहिजे, वाशीला जाताना किती घेतले पाहिजे, असे दर फिक्स पाहिजे. मग पहिलं प्राधान्य आपल्या स्थानिकांना भेटलं पाहिजे. या एक विषय झाला आपण परिषद घेऊन घोषणा केली होती की काही कामांचं मी ऑडिट करेल किंवा काही कामं कोणत्या पद्धतीने होत आहे ते लवकरच थर्ड पार्टीवर ऑर्डर करून मी सर्व बाहेर काढणार आहे. तर ते येत्या काळात कधी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 100% चालू आहे. आता तुम्ही जी कामं सुरू आहे तर तुम्ही मला एखादं असं काम दाखवा तर त्या कामामध्ये असं चुकीचं काम झालंय आणि जी झाल्यात त्याविषयी माझी चर्चा चालू आहे. तुम्ही कधी या माझा पत्रव्यवहार त्यांना दिलेला आहे.
का ह्या कामाची मला सविस्तर माहिती मिळेल, तुम्ही कधी येईल माहिती दिली तुम्ही कधी बघितलं. आणि आपल्या आता खोपोलीच्या आपल्या व्यासपीठावर खोपोलीचे अनेक पक्षश्रेष्ठी आहेत. प्रभाग क्रमांक 8 मधली जागा रिक्त होत आहे. या अनुषंगाने आपण जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्या पक्षातील नेत्यांना काय सुचवणार आहेत, कशा पद्धतीची रणनीती आखणार? हे बघा, तो विषय आता न्यायालयीन विषय आहे. तो कालच मला वाटतं, मला परवा समजलं का तिथे 8 नंबरचे कोण लोकप्रतिनिधी होत्या, त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरवला. त्यानंतर कलेक्टर साहेबांनी आजच ती ऑर्डर केली आणि त्यांना डिस्क्वालिफाय केलं. त्याबद्दल जास्त तुम्हाला माहिती आहे, एवढंच मला माहिती आहे. त्याच्या पक्षी अजून काही चर्चेच होत्या नाही. पक्षातील प्रमुख नेते व्यासपीठावर आहेत. अरे मी तुम्हाला सांगितलं न्यायालयीन विषय आहे, त्यानंतर बोलत काय